दिवसा माझ्यावर नवीन वाशी नाका येथे गोळीबार करण्यात. ह्या हल्ल्यामागे गणेश खाडे, त्याचे वडील रमेश नागेश खाडे, त्याचा छोटा भाऊ आनंद रमेश खाडे हे सुद्धा सामील आहेत. या सर्वांच्या पासून माझ्या जीवितास धोका आहे. माझी बायका पूर्ण माझ्या डोळ्यासमोर येतात. येथे गोरखवातकर घर ते बुरके घर दोन्ही बाजूस गटर करणे, गणेश कॉलनी अंतर्गत नारायणी बंगला ते खाडे गॅरेज ते अवधूत सुतार घर चॅनल गटर करणे. यात साहेब कुठेही कॉन्क्रीट पॅचेसचा उल्लेख आहे काय? सदरचं साहेब काम 24,19,000 रुपयाचं काम आहे. आता मी तुम्हाला एक कामाचं नाव वाचून दाखवलं, त्याच्यामध्ये ह्या उल्लेख आहे का फक्त बघा. त्याच दरम्यान PWD विभागाचं 25 कोटीचं कॉन्क्रीट रस्त्याचं काम निघालं होतं. मग आता ह्या महाशय यांच्याकडे कॉन्क्रीटच्या रस्त्याचा एक्सपिरियन्स नाही. जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते, तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही JEE, नीट आणि MHT CET च्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा. नमस्ते सगळ्यांना, माझा जय महाराष्ट्र. 16 जुलै रोजी भर दिवसा माझ्यावर नवीन वाशी नाका येथे गोळीबार करण्यात आला. सदर गोळीबारामध्ये गणेश खाडे हा मुख्य सूत्रधार असं निष्पन्न झालेलं आहे की ह्या हल्ल्यामागे गणेश खाडे, त्याचे वडील रमेश नागेश खाडे, त्याचा छोटा भाऊ आनंद रमेश खाडे हे सुद्धा सामील आहेत. आणि या सर्वांच्या पासून माझ्या जीवितास धोका आहे. मला पोलीस प्रशासनानं पोलीस संरक्षण द्यावं ही मी त्यांना विनंती करतो. कारण अजूनही गणेश खाडे मोकाट आहे. त्याच्याकडं रिव्हॉल्वरचं स्वतःचं लायसन आहे, 9mm ची त्याची पिस्टल आहे आणि अजूनही तो मिळून आलेला नाही. मला माझ्या कुटुंबियांना त्यांच्यापासून जीवितास धोका आहे. हे मी आता तुम्हाला सगळ्यांना साहेब तुमच्या माहितीसाठी या प्रत देत आहेत. ही कोल्हापूर महानगरपालिकेचं टेंडर आहे. टेंडर नोटीस नंबर 35. तर याने ना साहेब देवकर पाणंद ते साई नाका डांबरी रस्ता साहेब मंजूर होता 1.5 कोटीचा डांबरी रस्ता. साहेब टेंडरमध्ये डांबरी रस्त्याचा उल्लेख होता आणि या डांबरी रस्त्याचं ठेकायला मिळाला होता. त्याच दरम्यान PWD विभागाचं 25 कोटीचं कॉन्क्रीट रस्त्याचं काम निघालं होतं. मग आता ह्या महाशय यांच्याकडे कॉन्क्रीटच्या रस्त्याचा एक्सपिरियन्स नाही. यांनी काय केले, यांची महानगरपालिकेतली बगलबच्चे पकडलीत. पूर्वी यांनी महानगरपालिकेच्या अंतर्गत कोमनपा प्रभाग क्रमांक 52 बलराम कॉलनी अंतर्गत बलराम कॉलनी पार्क येथे गोरखवातकर घर ते बुरके घर दोन्ही बाजूस गटर करणे, गणेश कॉलनी अंतर्गत नारायणी बंगला ते खाडे गॅरेज ते अवधूत सुतार घर चॅनल गटर करणे. यात साहेब कुठेही कॉन्क्रीट पॅचेसचा उल्लेख आहे काय? सदरचं साहेब काम 24,19,000 रुपयाचं काम आहे. हे यांनी साहेब काम केलं. या कामाचे आजचे फोटो सुद्धा आजच्या तारखे साहेब फोटो हे बघा, गटरी त्यांनी केल्या तिथं. पण त्या 25 कोटीच्या कामाची निविदा भरताना साहेब यांनी काय केलं, कोल्हापूर महानगरपालिकेकडून यांनी एक सर्टिफिकेट मिळवलं साहेब. हे सर्टिफिकेट साहेब काय सांगते या सर्टिफिकेटमध्ये? क्वांटिटी सर्टिफिकेट, स्टेट शोविंग क्वांटिटी सर्टिफिकेट ऑफ वर्क कॅरियड बाय मेसेज संगीता कन्स्ट्रक्शन कोल्हापूर, नेम ऑफ वर्क. आता मी तुम्हाला एक कामाचं नाव वाचून दाखवलं, त्याच्यामध्ये ह्या उल्लेख आहे का फक्त बघा. कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 52 बलराम कॉलनी अंतर्गत बलराम कॉलनी पार्क येथे गोरखवातकर ते बुरके घर दोन्ही बाजू गटर करणे व पॅसेज कॉन्क्रीट करणे. हा साहेब शब्द अचानक कसा वाढला यात? क्वांटिटी सर्टिफिकेट ज्या कोणी दिलं साहेब, आणि इथं साहेब लिहिलेलं आहे खाली डेट ऑफ कम्प्लिशन 10/3/2025. साहेब तुम्ही आज रोजी सुद्धा तिथं बघून या, कोणत्याही प्रकारचं कॉन्क्रीट पॅचेस वर्कचं साहेब तिथं काम झालेलं नाही आहे. सदर कामात साहेब त्यांच्या कॉम्पिटिटरने तक्रार केल्यानंतर ह्या महाशयांनी घाट काय घातला की जो देवकरपांचा रस्ता आहे तिथं एका दिवसात कॉन्क्रीट करायचं, ते सर्टिफिकेट घ्यायचं आणि आपण हे 25 कोटीचं काम मिळवायचं. पण साहेब अशा गोष्टीला निसर्गाचा सुद्धा विरोध झाला. त्यानं काम चालू केलं आणि धो पाऊस पडायला चालू झाला. अशा धो पावसात साहेब ह्या मुजोर कॉन्ट्रॅक्टरनं काम चालू ठेवलं साहेब. मला मतदारसंघातल्या लोकांचे काम फोन आले की भर पावसात कॉन्क्रीटचा रस्ता, म्हणून कॉन्क्रीटचा आपल्या इथे डांबर रस्ता आहे. मी जागेवर गेलो साहेब, तर त्या तुम्हाला रस्त्याची साहेब परिस्थिती बघा. मी साहेब फोटो काढला साहेब. ह्या परिस्थितीत साहेब हा रस्ता बघा साहेब. अशा साहेब तो रस्ता साहेब बनवत होता भागामध्ये. पाणी तटलेलं किती बघा तिथं. हे साहेब गुगल फोटो आहे ना त्यावेळेचे. तर हे साहेब सगळं पाणी तटलेलं. मी साहेब तिथं गेलो लोकशाही मार्गाने, त्यांना विचारलं टेंडरमध्ये रस्त्याचा उल्लेख आहे का, डांबरीचा उल्लेख आहे का, कॉन्क्रीटचा उल्लेख आहे काय? तर ती निरुत्तर झाली. सगळ्यात महत्वाचा विषय साहेब, कॉन्क्रीटचं काम करत असताना तुम्हाला 40 दिवस आधी मिक्स डिझाईन रेडी लागते. तो कायद्याचा साहेब तुमच्या म्हणजे एक क्रायटेरिया आहे. तर ते काही नाही, सगळं मॅनेज करून केलं. त्यानंतर तिथं फुलारी साहेब ती म्हणजे आम्ही एक्स्ट्रा आयटम मध्ये पकडणार आहे.
ते काय मला ते सगळं कळालं, सगळं मॅनेज आहे. तिथं काम मी नागरिकांना घेतलं, ते काम बंद पडलं. 2 महिने साहेब ते बंद झालं काम. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये साहेब ते खडखडीत काम करून घेतलं साहेब. त्याच्यानंतर महानगरपालिकेची साहेब इलेक्शन जाहीर झाली. लक्षतीर्थ वसाहत जिथे माझा जन्म झाला, जी माझी मातृभूमी आहे, त्या मातृभूमीला यांनी एका निवडणुकीच्या प्रचाराच्या हौसेभरात इथं जन्माला आलो हे पाप म्हणते. त्याच्यावर मी साहेब काउंटर भाषण केलं की तुम्ही जिथं जन्माला आला त्याला पाप म्हणू कसं शकताय साहेब. मुळात आमचं लक्षतीर्थ एवढं साहेब तुम्हाला सांगतो साहेब, गुंडगिरी म्हणजे साहेब फाळकुड दादा बिदा करतात ही साहेब गुंडगिरी 100% आहे. दुसरी गुंडगिरी साहेब समाजास वेठीस धरणे, समाजाने प्रामाणिकपणे कराच्या रूपाने भरलेला पैसा लुटणे ही खरी गुंडगिरी आहे साहेब. ही लोक हाताला मॅनेजमेंट धरून काम करतात. आता मी साहेब तुम्हाला ह्यांचा मगरुरी आणि ह्यांची हुकुमशाही साहेब दाखवतो. ज्यावेळी यांचा इलेक्शन मध्ये साहेब पराभव झाला, लक्षतीर्थ वसाहत साहेब आमचा गोरगरीब कष्टकऱ्यांचा प्रभाग आहे आणि त्याला लागून गणेश कॉलनी म्हणजे जिथं गणेश खाडे राहतो तो कॉलनीचा एरिया आहे. तर त्या आमच्या लक्षतीर्थमधून त्या कॉलनीला जाण्यासाठी एक रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये यांचा हा साहेब बंगला आहे. आणि त्या बंगल्याच्या आजूभोवती साहेब एक 20 गुंठे जमीन आहे त्यांची. तर ती 20 गुंठे कच्ची जमीन आहे, लेआउट आहे साहेब. त्याला अंतर्गत रस्ते गटर सगळं मंजूर असणार आहे. रस्त्याचं काहीतरी प्रोव्हिजन असणार साहेब. इलेक्शनला पडल्या असं साहेब तिने भलं मोठं गेट घालून टाकलं साहेब. आज साहेब लक्षतीर्थच्या लोकांना जायचं असेल तर किमान 1.5 किलोमीटर फिरून त्या कॉलनीत यावं लागतं. ही साहेब मगरुरी महापालिकेला दिसत नाही. कितीतरी लोकांनी तक्रारी केल्या पण याच्यावर कारवाई होत नाही. आज मला साहेब सांगा तुम्ही हे कंपाऊंड घालण्याचं कारण काय? सार्वजनिक रस्ता आहे बघा, इथं डांबरी रस्ता आहे. मग डांबरी रस्ता तुझ्या लेआउट मध्ये आला कसा? इथनं साहेब डायरेक्ट त्यानं कट करून टाकलं हे सगळं. आज फक्त इथं ह्याची प्रायव्हेट वाहनं इथून ये जा करतात. आजूबाजूची जेवढी लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी साहेब फिरून यायचं. दुसरं साहेब सांगतो मी गुंडगिरी काय असते, समाजाला न मानणं. आज ही तुम्हाला सांगतो, ही लोकमतवाल्यांनी साहेब बातमी लावलेली होती, गणेश खाडेची बातमी साहेब ही लावली होती. त्याच्या नावानिशी साहेब बातमी आहे. तर ही बातमी साहेब कधीची आहे? 30 डिसेंबर 2024. काय लिहिले साहेब बातमी बघा साहेब. ठेकेदार निकृष्ट दर्जाचे रस्ते करतो मात्र त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. कारण खुशी स्वीकारल्यामुळे अधिकाऱ्यांची तोंड आधीच बंद झाली आहेत. त्यामुळे ठेकेदाराची मनमानी वाढली आहे, तो मस्तवाल झालेला आहे. साहेब ह्या भाषेत साहेब याचा समाचार घेतला तरी सुद्धा साहेब याच्यावर कारवाई होत नाही. दुसरं साहेब मी तुम्हाला सांगतो गुंडगिरी साहेब काय असत्या. सामाजिक जीवनात साहेब वावरत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाज आपला काहीतरी आदर्श घेणार, ह्याची भूमिका साहेब सगळ्यात महत्वाची असते. आता ह्या व्यक्तीचं आयुष्य किती वादग्रस्त आहे मी तुम्हाला सांगतो. हा गणेश खाडेचा फोटो. ही त्यांची पहिली पत्नी कोमल गणेश खाडे, पहिली पत्नी असा उल्लेख करतोय मी साहेब. त्याच्यानंतर आता हा दुसरा फोटो, या त्यांच्या दुसरी पत्नी नम्रता गणेश खाडे. आता मी तुम्हाला तिसरा फोटो दाखवतो. हे त्यांची तिसरी पत्नी साहेब अनुजा गणेश खाडे. साहेब मला तुम्ही सांगा, भारतीय कायदा साहेब बहुपत्नीचा कायदा आहे का? काही नाही, एकट्यानं काय संविधान स्वतःच चेंज करून घेतले. बरं ठीक आहे, 3 लग्न केली, सगळं झालं, तरी म्हणतील हा माझा पर्सनल विषय. अजिबात साहेब पर्सनल विषय असू शकत नाही. स्वतंत्र भारताचा कर्तव्य दक्षिणेमध्ये साहेब तुमची पण काहीतरी जबाबदारी आहे किंवा रेप्युटेशन आहे साहेब. आता परवा KK न्यूजवर आणि जनता दरबारवर बातमी लागली की सुरत साखरे गोळीबार प्रकरणी गणेश खाडे निष्पन्न झालं. बातमी लागली साहेब, तिने 60 ते 70 इंस्टाग्रामचे साहेब अकाउंट काढलेत, बोगस अकाउंट साहेब काढलेत. 60 ते 70 जवळजवळ अकाउंट काढलेत. काय साहेब सगळ्यात कमेंट्स वाचाव. हे सगळे अकाउंट साहेब इंडोनेशिया बेस्ड, US बेस्ड, म्हणजे काय यांच्याकडे पैसे किती यंत्रणा असेल. तर साहेब याच्यावर कमेंट आले साहेब, कमेंट सेक्शन ऑफ करून काय होत नाही. काय स्वतःच्या गल्लीत आधी विश्वास बनवा बनवी पार्ट 2 सामान्य प्रश्नाला लक्ष द्या. न्यूजवाल्यांनी सर्व बाजू निष्पक्षपणे दाखवावी, स्वतःला विकू नये. थोड्या कमेंट सेक्शन सांगतो मी.
कारण हे साहेब लय म्हणजे ही लोक तुम्हालाच उमारणार. मी अगदी किरकोळ आहे हो. मी अगदी साहेब या गोष्टी बघा किती पैसे घेतले न्यूजवाल्यांनी खोटी माहिती छापण्यासाठी. हा धंदा बंद करा. पैशासाठी बदनामी चालू आहे फक्त. आता यांच्याकडचा पैसा काढून घ्यायचा आहे. दादा किती पैसे घेताय फ्यूज न्यूज छापायला आम्हाला सांगा. केवळ पैसे मिळवण्याचा केलेला केविलवाना प्रयत्न साखरेचा. साहेब पैसे मिळव पोटात गोळ्या मारून घेऊ. अरे कोल्हापूरला माहिती आहे ना माझी परिस्थिती काय आहे ती. 2013 पासून मी इन्कम टॅक्स भरतोय. मी माझ्या बायका पोरांना वनवाशी करू पैशासाठी. माझ्या पोटात साहेब गोळ्या लागल्यात. माझं किती मोठं ऑपरेशन झाले तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे. आज जवळजवळ माझ्यावर हल्ला होऊन साहेब 14वा-15वा दिवस झाला साहेब मी आयसीयू मध्ये. माझी अजून हालचाल नाही. माझी बायका पोरं माझ्या डोळ्यासमोर येतात. साहेब माझं बाळ 6 महिन्याचं बाळ आहे माझं. साहेब त्यानं कुणाला बाबा म्हणायचं होतं. आणि या गोष्टी साहेब स्टंट असू शकत नाहीत. लक्षात आलं काय. अरे बाबूबाई पैसा दिका नाही की साखरे को खुजली होणे लगी. अहो ही कोण लोक आहेत ही. एक तरी ओरिजिनल माणूस कमेंट करू दे एक तरी. आणि ह्याच्याकडे साहेब डोळेझाप करून चालणार नाही. ही जर तुम्हा लोकांना जर असे जर करत असतील तर माझ्यासारखी साहेब यांना किरीत कराटा लोक आहेत. लक्षात ठेवा. दुसरं साहेब मी तुम्हाला सांगतो अश्विनी कन्स्ट्रक्शन म्हणजे रमेश खाडेंची कंपनी. या कंपनीला तो ठेका मिळाला. यांनी साहेब त्या धरणाचं काम केलं. गाजावाजा करून प्रचंड मोठ्या सगळ्या गावाचं भूसंपादन केलं. विरोध असताना बिसताना केलं. अखंड पावसाळा झाला साहेब त्यात एक थेंब पाणी साचलं नाही. एक थेंब साहेब पाणी साचलं नाही. असं 6 वर्ष गेल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन केलं. सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. ते धरण पाडावं लागलं. साहेब तुम्हाला मी सांगतो जेवढा खर्च बांधायला आला त्याच्या 10 पट ते धरण पाडायला खर्च आला. तर त्याची स्कुटनी गणेश खाडेच्या घरावर प्रॉपर्टीवर गॅरेजवर लावली होती. मी स्वतः त्याची प्रॉपर्टी कार्डाला उल्लेख बघितलेला आहे. आज रोजी तो साहेब उल्लेख गायब आहे. कसा गायब आहे ते बघितलं पाहिजे. महापालिकेतल्या काही टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना त्यानं ते संबंधित धरून साहेब ती डायरी गोल केलेली आहे. मग पैसे गेले कुठे. मग शासनाची ही पण फसवणूकच झाली साहेब. आणि तुम्ही दरवेळी ब्लॅकलिस्ट होताय. दरवेळी तुम्हाला कसं साहेब काम मिळते परत. नाव बदललं म्हणजे झालं नाही ना साहेब. असं होऊ शकत नाही ना. आज साहेब मला तुम्ही समजा देव न करो ह्याच गोळीबारा साहेब जर माझं नाव आलं असतं तर आज मला साहेब दहशतवादी घोषित करून साहेब माझं घरदार साहेब पेटवलं असतं. म्हणजे एखाद्याच्यावर गुन्हे आहेत म्हणून तुम्ही त्याला त्याच क्रायटेरियाने बघताय का. मग आम्ही सुधारायचं नाही का साहेब. आम्ही सुधारायचं की नाही मला सांगा. माझा साहेब शेवटचा गुन्हा साहेब 2019ला साहेब दाखल आहे. आज साहेब 2026 7 वर्ष झालं साहेब मी कोणाला अरे म्हणलो नाही. त्याच्या आधी पण साहेब म्हणलो नाही. मोक्याची केस तुम्हाला लोकांना सगळ्यांना माहिती आहे काय स्टोरी आणि काय विषय आहे तो. ऑलरेडी फिर्यादीने सांगितलेलं मी सुरसाखला ओळखत पण नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे साहेब. 2014च्या साहेब विधानसभेच्या इलेक्शनला आमचे ज्यावेळी नेते निवडून आले एका दिवसात साहेब माझे 4 गुन्हे दाखल झाले साहेब. 4 पोलीस स्टेशनला 4 गुन्हे दाखल झाले. सुपरमॅन आहे मी साहेब. ह्या हद्दीत एक हाफ मर्डर त्या हद्दीत एक हाफ मर्डर या हद्दीत एक हाफ मर्डर त्या हद्दीत एक हाफ मर्डर. सुरसाखरे हा पुढे अहो साहेब एक तर गुन्हा आहे 2 पाट्या वाळू चोरलेला गुन्हा आहे साहेब. 2 पाट्या वाळू साहेब. काय याला काय लिमिट राहिले का नाही. आणि जेनं साहेब गुन्हा दाखल केला ना आज तो वर्ष झालं साहेब तळोजा जेलमध्ये चढतोय साहेब. जैसी करणी वैसी भरणी. लक्षात ठेवा. त्याच्यावर एका मोठ्या अधिकाऱ्याला फसवण्याचा गंभीर आरोप आहे नोकरी लावतो म्हणून. आणि तो तळोजा कारागृहामध्ये